याला पा किती घाई आहे, मम्मी जा करत आहे. हो जातो, व्यवस्थित राहा, भांडणं करू नका. देते, रडू नको त्याने. जेवण करायला देतो त्याला वेळेवर. स्वरा आणि स्वराजला दोघांना पण आज ताप होती, परंतु अशा कंडिशनमध्ये त्या दोघांना आम्हाला एकटं सोडून अर्जंटमध्ये बाहेर गावी जावं लागलं. आणि का जावं लागलं याच्यासाठी चला बघूया. गुड मॉर्निंग करावं. व्हेरी गुड मॉर्निंग. जोर देऊ बोलायला लावा लागते माझ्या नवऱ्याने. बघा, हा आहे माझ्या नवरा, मी या नवऱ्याची बायको, आणि आम्ही पुण्यात राहतो, आणि आमची सकाळ झालेली आहे. हा कोण? आणि माझा नवरा माझ्यासाठी उठल्याबरोबर चहा बनवतो, है ना गणेशजी? आणि मग मी स्वयंपाक बनवतो. हॅलो, नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर. तर आज आम्हाला कराडला एका हॉस्पिटलच्या प्रमोशनसाठी जायचं होतं. तर त्याच्यामुळं पटापट आम्ही उठलो आणि आवरून घेतल्यानंतर जे नारळाचं झाड आहे ना, तर ते एका बादलीत लावायचं होतं. तर ते गणेशजी लावत होते आणि रात्रीच मसाला वगैरे मी काढून ठेवला होता, कारण आम्ही दोघं पण आज दिवसभर घरी नाही आहे. त्याच्यामध्ये स्वराजला पण ताप आहे आणि स्वराला पण ताप आहे. परंतु प्रमोशन घेतलेलं होतं कराडच्या हॉस्पिटलचं, आणि डेट पण घेतली होती आणि ॲडव्हान्स पण घेतलेला होता. त्याच्यामुळे अर्जंटली मला जायचंच होतं, आणि गणेशजीला पण त्यांच्या ड्युटीवर कंपनीत जायचं आहे, त्याच्यामुळे ते पण थांबू शकत नाही. आणि मग कराडला एकटी मी हॉस्पिटलच्या प्रमोशनसाठी जाऊ शकत नाही, त्याच्यामुळं मला आज एनी ऑफ कंडिशनमध्ये जायचं होतं. तर दोघांना पण मेडिसिन वगैरे मी उठल्याबरोबर दिलं होतं. तर इथं स्वराज उठला, ब्रश केला आणि तो खात होता टरबूज गॅलरीमध्ये बसून, आणि मी करत होती स्वयंपाक वगैरे. आणि भरभर सगळ्यांनी आम्ही आवरून घेतलं. म्हणजे मी स्वयंपाक केला, तर गणेशजीने झाडू वगैरे मारला, लादी वगैरे पुसून घेतली, मी स्वयंपाक वगैरे केला, आंघोळ वगैरे पूजा वगैरे करून घेतली. आणि कुठंही जाण्याच्या अगोदर सगळ्यात अगोदर माझं प्रमोशन तर काही सुटत नाही. तर म्हटलं चला निघता ह्या ड्रेसचा प्रमोशन व्हिडिओ शूट करूया. खूप छान असा ड्रेस आहे, तुम्हाला पाहिजे असेल ना तर मी खाली टॅग प्रोडक्टमध्ये टॅग करणार आहे, तुम्ही घेऊ शकता. खूप छान असं सिवलेस ब्लाऊज आहे आणि खूप छान पॅन्ट आहे, आणि त्याच्यावरून जॅकेट आहे, तुम्ही बघू शकता. तर अशा पद्धतीने. आणि मग स्वराला पण घरीच ठेवलं होतं. स्वराजला आधी पाठवायचं होतं, त्याची टेस्ट वगैरे चालू आहे, परंतु त्याला ताप असल्यामुळे मग मी त्याला काही पाठवलं नाही. आणि स्वरावर मग मी एकटीला घराची जबाबदारी वगैरे दिलेली होती, आणि ज्या खालच्या ताई आहे त्यांना सांगून ठेवलेलं होतं. परंतु कसं मुलांना सोडून बाहेर जाणं म्हणजे रिस्कीच आहे, थोडंसं टेन्शन पण आलेलं होतं. परंतु जाऊ द्या, इट्स ओके. अशा कंडिशनमध्ये आपण काहीच करू शकत नाही. आणि आई असती तर कदाचित मला टेन्शन पण नसतं. आणि गणेशजीला मेन म्हणजे त्याच कामासाठी बोलावून घेतलं होतं की स्वराजचा RTचा फॉर्म भरायचा आहे, आणि हे पण कराडला पण जायचं होतं. तर सगळं आवरून वगैरे आमचं झालं होतं, आणि स्वयंपाक मी सकाळीच करून घेतला होता, कारण आम्हाला पण जेवण करून जायचं होतं, आणि स्वरासाठी पण दिवसभरासाठी स्वयंपाक पाहिजे होता. आणि कसं आहे, प्रवासात मला ना, मी काही खाल्लं तरी मला मळमळ उलटी होते, आणि मी जर उपाशी पण केली ना तरी पण मला मळमळ आणि उलटी होतेच. मग म्हटलं चला खाऊनच मळमळ आणि उलटी करू. चांगलं राहिलो ना, दीदीला मारजू नको. मग माझं असं नाही आहे की आपल्याला बाहेर जायचं आहे तर मग आपण बाहेरच खाऊया, मुलांना उपाशीच ठेवूया, तसं काही नाही आहे. मुलांना आधी स्ट्रिक्टली वॉर्निंग दिली होती की पोळी भाजी केलेली आहे, डाळ भातसुद्धा केलेला आहे, 12 वाजता जेवण करायचं आणि 4 वाजता पण जेवण करायचं. कारण मी घरी असली की त्यांना 2 टाईम जेवण करायला लावते. स्वराजचा टायमिंग कसा आहे जेवायचा, तो सकाळी काहीतरी फ्रूट खातो, शाळेत जाताना तो चहा दूध घेत नाही, फक्त रात्री झोपताना चहा दूध देते मी त्याला. तर सकाळी तो फ्रूट खातो, नंतर शाळेत तो टिफिन खातो, आणि बरोबर 2 वाजता तो जेवण करतो, आणि एक 4 वाजता करतो, आणि रात्री आमच्यासोबत करतो. असा त्याचा टायमिंगचा म्हणजे जेवणाचा टायमिंग आहे. तर आम्ही दोघांनी जेवण वगैरे केलेलं आहे, घरचं आवरून झालेलं आहे, बघू शकता. स्वयंपाक करून ठेवलेला आहे, गॅस ओटा आवरून ठेवलेला आहे, भांडे पण घासून ठेवलेली आहे, आणि इकडलं पण सगळं आवरून झालेलं आहे, देवपूजा झालेली आहे, आणि गॅलरी मस्तपैकी मम्मी जा करत आहे. हो जातो, व्यवस्थित राहा, भांडणं करू नका. देते, रडू नको त्याने. जेवण करायला देतो त्याला वेळेवर. 12 वाजता देतो. हो.
आणि खरंच मुलं खूप समजूतदार आहे. आपण कुठं जायसाठी निघालो की मागं लागणार नाही, काहीच लागणार नाही. हां, पण त्यांना मोबाईल लागतो. आता सध्या कॅम्प्युटर बंद असल्यामुळे आणि कसं आहे आपण बाहेर आहोत, एक मोबाईल घरी लागतोच. त्याच्यामुळे माझ्याकडचा जो एक जुना मोबाईल आहे त्याच्यामध्ये मी सिम टाकलेला आहे आणि मी कुठं जर बाहेर गेली तर तो मोबाईल मी घरी ठेवत असते, जेणेकरून माझा आणि त्यांचा कॉन्टॅक्ट होऊ शकणार. आणि तसं पण कंटिन्यू मी 10-10 मिनिटांनी, 15-15, एका तासाने कंटिन्यू घरी कॉल लावणं माझं चालू असते. तर आम्ही पुण्यातून कराडच्या बसमध्ये बसलो आणि काही अंतरावर बस थांबली. तर तिथं ना खूप छान अशी भेळ होती. मग म्हटलं चला भेळ खाऊया. आणि हे म्हणतही होते की भेळ खाऊ नको, कारण तुला मळमळ आणि उलटी ॲसिडिटीचा त्रास होणार. कोणती का बस असे ना मला त्रास होते, ती ट्रॅव्हलिंगची असो, स्लीपरची असो, बसूंची असो, मला त्रास होणार म्हणजे होणार, 100% मला त्रास होतो. तर तिथं आम्ही भेळ वगैरे खाल्ली आणि भेळ खाल्ल्यावर वगैरे आम्ही निघालो. आणि मग मला त्रास सुरू झाला मळमळचा आणि उलटीचा, म्हणजे असं कसं तरीच होत होता. मग ते बोलले शेवटी थोडा वेळ झोपून राहा. तर मी झोपून गेली आणि शेवटी कराड आलं. मग ते बोलले चला आपण फ्रूट ज्यूस घेऊया. आणि त्यांनी मिक्स असा खूप छान असा फ्रूट ज्यूस घेतला आम्ही कराडमध्ये उतरल्यानंतर. आणि नंतर ज्यांच्याजवळ आम्हाला प्रमोशन व्हिडिओसाठी जायचं होतं त्यांना कॉल केला. त्यांनी नंतर आम्हाला लोकेशन वगैरे पाठवली आणि त्या लोकेशनवर आम्ही पोहोचलेलो आहोत. आणि तिथं गेल्यानंतर त्यांनी आम्हाला संपूर्ण अशी माहिती सांगितली हॉस्पिटलची. आणि हे हॉस्पिटल आयुर्वेदिक आहे, म्हणजे इन्सुलिन, मधुमेह याच्यावर ते उपचार करतात आणि 100% तो बरा होतो. नाही बरा झाला तर तुम्हाला तुमचे पैसेसुद्धा परत देण्यात येतात. नंतर तिथला व्हिडिओ शूट काही जास्तचा वेळ नव्हता, अर्ध्या तासात आमचा शूट वगैरे आटोपला तिथला. आणि निघालो आम्ही. निघताना एका ठिकाणी अजून बस थांबली. तर इथं फक्त मी चहा वगैरे घेतला आणि लोणचं वगैरे खूप छान होतं तर ते घेतलं. आणि इथं बदक बघा किती सुंदर होते. फायनली आम्ही पुण्यामध्ये पोहोचलेलो आहोत. स्वारगेटला आम्ही आमची 2 व्हीलर लावली होती. म्हणजे 2 व्हीलर लावली होती कारण ओला 250-300 रुपये घेत होतं. त्याच्यामुळे गणेशजी बोलले 2 व्हीलर घेऊन जाऊया. आणि 2 व्हीलर आम्ही पार्किंगला उभी केली. जाताना कराडला गेलो आणि येताना आमच्याच 2 व्हीलरनं आम्ही परत आणू. घरून कॉलवर कॉल चालू होते की मम्मा येताना आमच्यासाठी चॉकलेट आण. मग काय त्यांना रिश्वत म्हणून 2 सिल्कचे चॉकलेट घेतले, जे 180 रुपयाचे झाले. आणि फायनली घरी आलेलो आहो प्रमोशन वगैरे करून. आणि काळजी होती की स्वराजला ताप वगैरे आली काय, पण तसं काही नव्हतं. मस्त दोघं बहीण भाऊ आरामात खेळत होते आणि राहत होते. चॉकलेट्स वगैरे आणलेले आहे. आणि ही आहे आमची बिल्डिंग, जिचं CCTV कॅमेरे आहे, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. आणि पार्सल वगैरे येत होते तर तिला सांगितलं होतं की घरी कोणाला येऊ द्यायचं नाही, पार्किंगला पार्सल घ्यायचं आणि वरती यायचं. तर फायनली आता आम्ही घरी आलेलो आहो. आणि माझ्या आयुष्यातलं टेन्शन कधी जाणार तेच समजत नाही बाबा. काही ना काही माझ्या हातातून पळतं सांडतं असं होतं. त्याच्यामुळे मला ना खूप असं टेन्शन येतं की काय करायचं काय नाही. आणि एवढं मळमळ उलटी होत होतं ना की अक्षरशः असं वाटत होतं की कोणीतरी माझ्या हातात आयतं ताट पाणी आणून द्यायचं. आणि बाहेरचं तर प्रवासात मी जास्त अवॉइड करते, म्हणजे खात नाही. घरी आल्यानंतर मुलं आमची म्हणजे अशी डोळ्यात तेल टाकून वाट बघत होते की बाबा मम्मी कधी येते आणि आम्हाला चॉकलेट कधी देते. बस आमचं चॉकलेटसाठी सुरू होतं, बस मम्मी कधी येते. तर फायनली घरी आल्यानंतर मुलांना चॉकलेट वगैरे दिलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्यांची मग चॉकलेटसाठी पण भांडणं चालू झाली. तरी पण सेमच चॉकलेट आणली होती, काही वेगळे नव्हती. मला त्या चॉकलेटमधलं जास्त समजत नाही, पण आणलं होतं. आणि एखाद्या वेळेसच देत असते, रेग्युलर देत नसते. नंतर आम्ही जेवण वगैरे केलं. हॅलो फ्रेंड्स, तर आम्ही आलेलो आहो कराडला गेलो होतो एका हॉस्पिटलच्या प्रमोशनसाठी, म्हणजे शुगरची औषध देतात ते. म्हणजे त्याच्यामुळे काय होते की तुम्हाला जर शुगरची गोळी रेग्युलर चालू असेल तर ती गोळी तुमची 24 तासात बंद होऊ शकते. आणि इन्सुलिनचं इंजेक्शन जर तुम्ही घेत असाल तर ते 1 महिन्यात बंद होते. आणि असं खूप छान म्हणजे त्यांनी सांगितलं, तर त्याचाच प्रमोशन व्हिडिओ आम्ही शूट करायला गेलो होतो. तिकडून आलं आणि टेन्शन तर काही माझं साथ सोडत नाही. 4-5 चपात्या होत्या. जेवण करायला बसल्यावर समजलं की बाबा कमी पडणार. मग वेळेवर खिचडी लावायला गेली तर हातानं दूध पडलं, सर्व दूध सांडून गेलं. गणेशजी तर आताच जाणार होते, परंतु मी त्यांना जाऊ दिलं नाही, कारण मला ना प्रवास अजिबात सहन होत नाही. म्हणजे मडकीच होते मला, का कुणाच ठेवत बाबा खूप. मग ते जाणार होते तर म्हटलं नका जाऊ, माझं तर डोकं खूप दुखत आहे आणि तुम्ही गेल्यावर मला काही म्हटलं रात्रभर झोप येत नाही. तर त्यांना थांबून घेतलेलं आहे. स्वराज बिचारा आज एकटा घरी होता माझ्याशिवाय. आणि खूप छान पद्धतीने स्वरानं आमच्या सांभाळलेला आहे. बघा आमच्या खेबडीनं. याचा मला महापुरस्कार भेटला पाहिजे. याचा तिला महापुरस्कार दिला ना, 90 रुपयाचं चॉकलेट दिलं. सिल्क दिली, सिल्क असं म्हणतात.
उद्या शाळेत जा बेटा. मम्मी ताप आला. उद्या दोघांना हॉस्पिटलमध्ये नेऊन ऍडमिट करून देतो. का हा मला ना ऑपरेशन तर करायचं चला. आहे माझ्या. असा होता आजचा आमचा ब्लॉग. व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर मला इथे सबस्क्राईब करा. लागलं मम्मी. भेटूया. काय केलं मग दिवसभर? फक्त एक दिवसभर मोबाईल बघितला दोघांनी, बाकी काहीच केलं नाही. मी कार रेसिंग केली. हो का? चलो झोपा आता. चलो गुड नाईट. टपत बसवलं मोबाईल मध्ये तर कार धर 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 धर. चला मग मजा येईल ना सर? भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना. श्री स्वामी समर्थ. मम्मी हा कसं आलं?